आयुर्वेदाचे आद्य दैवत श्री धन्वंतरी यांच्या स्तवनाने आपण सुरुवात करूयात. शंखं चक्रं जलौकां अमृतघटं चारुदोर्भिश्चतुर्भिः सूक्ष्मस्वच्छातिरुद्यान् शुकपरिविलसन् मौलिमं भोजनेत्रं कालाम्बोदोज्ज्वलाङ्गं कटितटविलसश्चारुपीताम्बराढ्यं वन्दे धन्वन्तरिं तं निखिलगदवनं प्रौढदावाग्निलीलम्. आणि त्यांना जॉईन व्हायला सांग. आपण श्लोक नंबर 88 आपला चालू होता. याच्यामधले जे काही ग्रहणी अध्यायामध्ये जी काही घृत आणि चूर्ण आलेली आहेत, जी अग्नी संदूक्षणासाठी उपयोगी आहे, ती आपण बघत होतो. त्यातलं हे पंचमूलाद्य घृत आणि चूर्ण असं दोन्ही लिहिलेलं आहे. म्हणजे त्यांचं म्हणणं असं आहे की जी काही औषधं घृतासाठी वापरलेली आहेत किंवा जी काही कल्कद्रव्य घृतासाठी वापरलेली आहेत, तीच सर्व चूर्ण म्हणूनही तुम्ही देऊ शकता. आपला श्लोक वाचून झाला होता, त्यामुळे आपण आता पुढे जाऊयात. पहिल्यांदा त्यांनी कल्कांचं वर्णन केलेलं आहे, पंचमूल अभयाव्योष षटीपर्यंत, आणि त्यांनी सिद्ध असं घृत तयार करायचंय. आणि हे घृत मातुलुंग स्वरसा बरोबर किंवा आर्द्रक स्वरसा बरोबर घ्यायचं आहे, किंवा शुष्क मूल, कोलांबू, चुक्रिका, दाडिम यांच्या स्वरसा बरोबर घ्यायचं आहे, किंवा तक्र, सुरा, मंड, सौवीरक, तुषोदक, कांजी यांच्या बरोबर घेतलं तर ते अग्निदीप्तिकर होतं, असं त्यांचं म्हणणं आहे. पुढे दिलेलं आहे, पंचमूलाद्ये शुक्तादी त्रयोदश द्रव्याणाम प्रत्येकम स्नेह समत्वम. म्हणजे स्नेहाच्या समान मात्रेमध्ये ही सगळी द्रव्य घ्यायची आहे. म्हणजे जर 10 ग्रॅम स्नेह किंवा 10 ग्रॅम घृत घेतलं तर पंचमूल अभयाव्योष हे सर्व 10-10 ग्रॅम असं आपल्याला घ्यायचं आहे. त्यानंतर सबीज पूरक रसम इति अत्र अपि पंचमूलादीनी कल्कत्वेन इच्छन्ति, किंवा पूर्वमेव घृतं बीजपूर रस संयुक्तं पेयम इति अर्थः. पण सबीज पूरक म्हणजे इथपासून खाली जे आहे बीजपूरक रस, बीजपूरक म्हणजे पुन्हा मातुलुंग स्वरस, तर म्हणजे महाळुंगाचा जो काही रस वगैरे घ्यायला सांगितलेला आहे तो पंचमूलाद्यांनी कल्कत्वेन इच्छन्ति, म्हणजे तो त्या कल्काबरोबर वापरून त्याचंही घृत तयार करायचं. किंवा म्हणजे हे एक प्रकारे असंही करू शकतो, किंवा जे काही घृत तयार होईल पहिल्या ज्या कल्काबरोबर आहे त्याच्याबरोबर हा स्वरस आपल्याला घ्यायचा आहे, असं दोन्ही प्रकारे त्याचा वापर आपल्याला करता येऊ शकतो. म्हणजे घृत तयार करतानाच ते महाळुंग स्वरस किंवा आर्द्रक स्वरस किंवा इतर काही जी काही द्रव्य दिलेली आहेत किंवा जी काही द्रव पदार्थ दिलेले आहेत त्यांचा वापर करून आपण ते घृत सिद्ध करू शकतो, किंवा घृत सिद्ध करून घ्यायचंय आपल्याला आणि त्याच्यानंतर या सर्व स्वरस किंवा इतर गोष्टींबरोबर ते घृत आपल्याला वापरायचं आहे. त्याचप्रमाणे पुढे सिद्धम अभ्यंजनार्थम तैलम एतैहि प्रयोजयेत, तर त्या ठिकाणी तैलम इत्यादौ एतैहि पंचमूलादिभिः सिद्धम तैलम अभ्यंगार्थम योज्यम. तर पंचमूल अभयाव्योष इत्यादींनी सिद्ध असं केलेलं जे तेल आहे
त्याचंच अभ्यंगही करायला या ठिकाणी सांगितलेलं आहे. म्हणजे जे आपण अभ्यंतर पान करणार आहोत त्याचंच आपण त्याचाच उपयोग आपण अभ्यंगासाठीही केलेला इथे दिसून येतोय. तथा एतेषाम् एव कल्क उक्तानां पंचमूलाद्यादीनां चूर्णं सुखांबुना पेयम. आणि त्याचबरोबर जर आपल्याला घृत द्यायचं नसेल तर आपण याच सर्व गोष्टींचं चूर्णही वापरू शकतो. म्हणजे पंचमूल इत्यादी एकत्र करून त्याचं चूर्ण दिलं तरी सुद्धा ते चालणार आहे. त्याला पंचमूलादी चूर्ण असं म्हटलेलं आहे. मग कुठे घृत वापरता येईल, कुठे चूर्ण वापरता येईल याचा विचार आपल्याला करणं आवश्यक आहे. ज्या ठिकाणी कफाचं आधिक्य जास्त आहे त्या ठिकाणी सुरुवातीला आपण चूर्ण वापरलं आणि नंतर एकदा अग्नी चांगला वृद्ध झाल्यानंतर तो टिकून राहावा किंवा स्थिर राहावा याच्यासाठी घृत वापरलं तरी त्याचा फायदा होऊ शकतो. आणि त्याचप्रमाणे जे काही अभ्यंग सांगितलेला आहे तो सुद्धा जर कफाचा अनुबंध असेल तर अभ्यंग लगेच करायचा नाहीये. तो आपण नंतर म्हणजे अग्नी चांगला वर्धन झाल्यानंतर मग अभ्यंगाला सुरुवात करू शकतो. त्यामुळे ग्रंथकार आपल्याला खूप वेगवेगळ्या गोष्टी वापरायला देतात किंवा खूप वेगवेगळे कल्प वापरण्याची मुभा देतात. तर त्यांचा यथायोग्य वापर आपल्याला करता आला पाहिजे. कुठे कफाचं आधिक्य आहे, कुठे वाताचं आधिक्य आहे, कुठे पित्ताचं आधिक्य आहे, कुठे अनुबंध आहे, कुठे संसर्ग आहे, कुठे संनिपात आहे, हे पाहून आपल्याला ती जे काही चूर्ण, वात, कल्क यांची निवड आपल्याला करायला पाहिजे. तर त्याप्रमाणे या ठिकाणी चूर्ण आणि घृत या दोन्हीचा उपयोग इथे सांगितलेला आहे. चूर्ण विषयम आह वाते इत्यादी वातश्लेष्मावृते ग्रहणी गदे तथा सामे ग्रहणी गदे. म्हणजे चूर्णाचा उपयोग कुठे करायचा आहे तर वाते श्लेष्मावृते म्हणजे कफाने आवृत असा वायू असेल त्यावेळेला चूर्ण वापरायचं आहे. किंवा साम असा जर ग्रहणी रोग असेल तर चूर्ण वापरायचंय. किंवा नुसताच कफ आहे शरीरामध्ये किंवा कफज ग्रहणी आहे अशा ह्याच्यामध्येही चूर्ण वापरायचंय. किंवा कफ प्रकृती आहे आणि जर आपल्याला कफ प्रकृती म्हणताना इथे कफ दोषाधिक्य आहे. प्रकृती ही दोष उपचारज प्रकृती, दोष अपचारज प्रकृती किंवा देह प्रकृती अशी दोन प्रकारची असते. तर कोणत्या प्रकारची प्रकृती आहे, जर देह प्रकृती पण कफ आहे आणि दोष अपचारज प्रकृती पण कफाची आहे तर अशा ठिकाणी नक्कीच चूर्णाचा उपयोग जास्त चांगला होणार आहे. तर त्याप्रमाणे आपल्याला या ठिकाणी औषधांची योजना करायची आहे. पुढे केचित सामे पुरीशे इति वदंती. म्हणजे काय तर साम पुरीश असताना आपल्याला चूर्णाचा वापर करायचा आहे. आमम च अनेकविधम आहुहू. आता या ठिकाणी आमाची व्याख्या सांगत आहेत. आम म्हणजे काय आणि आम हा विषय कुठे कुठे हाताळला गेलेला आहे तर त्याचं वर्णन करत आहे. आपण आमप्रदोषज व्याधी मागच्या आठवड्यामध्ये पाहिलेले आहेत की जिथे चरक विमानस्थान अध्याय 2 मध्ये आमप्रदोषज व्याधी जे विसूचिका आणि अलसक त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचंय याचं वर्णन खूप चांगल्या पद्धतीने आलेलं आहे. त्याप्रमाणेच ग्रहणी अध्यायात कफज ग्रहणी असताना किंवा असंच श्लेष्मावृत वात आहे आणि कफज ग्रहणी आहे. हे श्लेष्मावृत वातज अशी ग्रहणी आहे. अशा वेळेलाही आपल्याला सामता आहे किंवा नाही हे पाहून आपल्याला पुढे जायचं आहे. तर याच्या पुढचाही श्लोक असाच आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला सामता म्हणजे काय किंवा सामता कशी पाहायची, त्याचं परीक्षण कसं करायचं याच्याविषयीचं वर्णन केलेलं दिसतं. त्याच्या आधीच त्यांनी या श्लोकामध्ये आम म्हणजे काय हे वेगवेगळ्या ग्रंथातून काढून इथे वर्णन केलेलं दिसून येतं. काय म्हणतायत आमम च अनेकविधम आहुहू यद उच्यते. आमम अन्नरसम केचित तू मल संचयन प्रथमा दोष दुष्टींच केचित आमम प्रचक्षते. तर म्हणजे काय तर आमम
अन्नरसम केचित, म्हणजे काही जण असं म्हणतात की जो अन्नाचा रस आहे म्हणजे आहार रस हा साम झाला म्हणजे तो आम आहे. काहींच्या मते काय तर मलसंचय हा साम दिसून येतो. मलसंचयामध्ये सामतेची लक्षणं ही पुढे दिलेली आहेत. आणि काहींच्या मते जी पहिली दृष्टी होते शरीरामध्ये ती सामस्वरूपीच होते. दोषांनी होणारी पहिली दृष्टी म्हणजे आम, असं काही आचार्यांचं म्हणणं आहे. इथे केचित या शब्दाचा अर्थ असा आहे की एक म्हणजे काही आचार्यांचं हे मत आहे, काही आचार्यांचं दुसरं मत आहे किंवा एखाद्या आचार्याचं हे मत आहे, एखाद्या आचार्याचं हे मत आहे. तर प्रत्येकाचं मत इथे घेतलेलं आहे. त्यामुळे त्या सर्व मतांना त्या सर्व मतांविषयी चक्रपाणी दत्त अनुकूल आहेत, असं आपण इथे मानू शकतो. आणि त्यामुळे त्या सर्वांची मतं ही आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यायची आहेत किंवा त्या सर्वांच्या मतांचा आदर चक्रपाणी दत्तांनी इथे केलेला आहे असं दिसून येतं. पुढे भोजो अपि आह, भोज सुद्धा काय म्हणतात किंवा भोज ऋषींनी जो ग्रंथ लिहिलेला आहे त्याच्यामध्येही असं म्हटलेलं आहे की आमाशयस्थाः कायाग्नेः दौर्बल्यात अविपाचिताः आद्य आहार धातू यः स आम इति संज्ञितः. म्हणजे काय तर आमाशयस्थ जो काही कायाग्नी आहे, शरीराचा अग्नी म्हणजे पाचक अग्नी जो आहे त्याच्या दौर्बल्यामुळे दौर्बल्यात अविपाचिताः म्हणजे पचन न झालेला असा आहार राहतो. आद्य आहार धातू, आद्य आहार धातू म्हणजे पुन्हा आहार रस. प्रथम आहार धातू म्हणजे आहार रस. त्यामुळे हा जो आहार रस आहे तो कसा राहतो विपाचिता, हा म्हणजे ज्याचं पचन व्यवस्थित झालेलं नाही असा राहतो. आणि त्यालाच आम इति संज्ञित, त्यालाच आम असं म्हणलेलं आहे. पुढे पुढे ईश्वर सेनांनी पण तशीच व्याख्या केलेली दिसते. ईश्वर सेनो अपि आह एवं आमाशये अपि अन्नम बहु सम्यक न जीर्यते चीयमानम तदेव अन्नम कालेन आमत्वम प्राप्नुयात. म्हणजे आमाशयामध्ये असून सुद्धा, म्हणजे आमाशयामध्ये असल्यावर खरं तर अन्नाचं पचन होणं अपेक्षित आहे कारण तिथे अग्नी आहे, तिथे पाचक अग्नी आहे. पण एवम आमाशये अपि अन्नम म्हणजे आमाशयामध्ये अन्न गेलेलं असून सुद्धा कसं बहु खूप मोठ्या प्रमाणात गेलेलं असताना सम्यक न जिर्यती योग्य प्रकारे त्याचं जरण होत नाही. सम्यक न जिर्यती आणि मग काय होतं चीयमानम असा ज्याचा संचय झालेला आहे असा जो काही आहार आहे किंवा आहार रस आहे तद एव अन्नम तेच अन्न कालेन आमत्वम आपनुयात त्याला काही काळाने त्याच्यामध्ये सामता निर्माण होऊ शकते. अशा प्रकारे वर्णन केलेलं आपल्याला दिसून येतं. तद इह अपि तद वचन प्रामाण्यात आम व्यवस्था कर्तव्या. त्यामुळे ही जी सगळी आमाबद्दलची जी काही वचनं आहेत किंवा जी मांडणी केलेली वेगवेगळ्या आचार्यांनी केलेली आपल्याला दिसते त्यांचं प्रामाण्य मानून आमाची व्यवस्था आपल्याला करायची आहे. म्हणजे आम म्हणजे काय हे आपल्याला या सगळ्यांच्या वचनांमधून समजून येतं. आणि त्याप्रमाणे आपल्याला आम म्हणजे काय हा समजून घ्यायचा आहे आणि रुग्णांमध्ये सामतेची लक्षणं पाहायची आहे. पुढे पुनर्वसु आत्रेय पण सांगतात की मज्जती मज्जती आमा गुरुत्वात विट पक्वातु प्लवते जले विना अतिद्रव संघात शैत्य श्लेष्म प्रदूषणा परीक्ष एवं पुरा सामम निरामम च आमदोषिणम विधीना उपाचरेत सम्यक पाचनेन इतरेण वा. तर या ठिकाणी आम म्हणजे काय आणि आमाचं परीक्षण आपल्याला कसं करायचंय याविषयीचं वर्णन इथे केलेलं आपल्याला दिसून येतं. काय म्हणतात आचार्य म्हणतात की मज्जती मस्ज मस्ज असा शब्द आहे म्हणजे बुडणे. मस्जचं मज्जती असं रूप झालेलं आहे. मज्जती हे वर्तमान काळाचं रूप आहे.
म्हणजे बुडतो. काय? आम. आम असा वीट, आमा वीट, आम असा वीट बुडतो. कशामुळे? गुरुत्वामुळे तो खाली बुडतो, म्हणजे पाण्यामध्ये तो बुडतो. पक्वा तू प्लवते जले. पक्व झालेला म्हणजे योग्य प्रकारे पचलेला आहार आणि त्यानंतर तयार झालेला मलभाग हा काय होतो? तर प्लवते. तर तो प्लव या शब्दाचा अर्थ पोहणे किंवा तरंगणे असा अर्थ आहे. त्यामुळे तो तरंगतो. हं. प्लव प्लवपासून प्लवते हे आत्मनेपदी रूप झालेलं आहे. अ, अ, म्हणजे तो धातूच आत्मनेपदी चालतो. त्याच्यामुळे त्याचं रूप आत्मनेपदी झालेलं आहे. आणि तू उत्प्लवते. उत्प्लवते म्हणजे पाण्याच्या वरती, उत म्हणजे वरती. वरती तरंगतो. कशामध्ये? कशाच्या वरती? जले. जले उत्प्लवते. तर तू तू अधिक उत्प्लवते असं इथे संधी झालेला आहे. पक्वा तू उत्प्लवते. इथे तू हा जो आहे तो केवळ अ, जे काही श्लोक आहे त्याच्या पूरणासाठी, श्लोकपूर्तीसाठी तूचा उपयोग इथे केलेला दिसून येतो. किंवा असंही म्हणू शकतो, की पक्व हा नेहमीच प्लवते. पक्व अ, असा जो काही मल आहे तो नेहमीच तरंगतो. असा त्याचा अर्थ होऊ शकतो. पुढे विना अतिद्रव, विना अतिसंघात, विना सगळ्याला लावायचंय. विना अतिद्रवत्वात्, विना अतिसंघातात्, विना अतिशैत्यात्, विना अतिश्लेष्म प्रदूषणात्. हं. असं विना आणि अति हे सर्वांना आपल्याला लावायचंय. अति अतिद्रवः च, अतिसंघातः च, अतिशैत्यः च, श्लेष्म प्रदूषणः च. इति अतिद्रव संघात शैत्य श्लेष्म प्रदूषणात असा त्याचा अर्थ होतो. तस्मात, शेवटी तस्मात हे रूप लावायचंय कारण तिथे पंचमी आलेली आहे. प्रदूषणात ही पंचमी आहे आणि विनाला द्वितीया, तृतीया आणि पंचमी यांची अपेक्षा असते. त्यामुळे इथे पंचमीचा वापर केलेला आपल्याला दिसतो. आता अतिद्रवत्वात अ, अतिद्रवत्वात काय होईल? अतिद्रवत्वात प्लवती. अतिद्रव जर झाला तर काय होईल? म्हणजे तो तरंगेल. हं. अ, अतिसंघात असेल काय तर काय होईल? बुडेल. किंवा शैत्य आणि श्लेष्म अधिक प्रमाणात असेल तर काय होईल? बुडेल. तर अ, ह्या सगळ्याचा म्हणजे हे विनापासूनचा जो काही श्लोक आहे, त्याचा उपयोग किंवा त्याचा संदर्भ हा वरच्या श्लोकाला लावून घ्यायचा आहे. का? तर जेव्हा मल हा अतिद्रव नाहीये, तेव्हा तो पक्व झालेला असताना तो त्याचं प्लवन होईल किंवा तो तरंगेल. जर तो अतिद्रव असेल, म्हणजे पक्व होऊनही तो जर अतिद्रव राहिला, तर त्याचं प्लवन होणार नाही आहे. तर तो म्हणजे अतिद्रव असतानाही त्याचं प्लवन होईल किंवा तो तरंगेल. पण तो अ, याचा अर्थ आहे, की त्याच्यामध्ये काहीतरी दुष्टी आहे. हं. म्हणून अतिद्रव नसलेला जो काही मल आहे, तो तरंगेल. हं. आणि तोच पक्व झालेला आहे, असं आपण समजायचं आहे. म्हणजे मलप्रवृत्ती जेव्हा अतिद्रव स्वरूपाची असते, तेव्हा ही ती तरंगते आणि म्हणून अतिद्रव असताना जर तरंगत असेल, तर तो पक्व नाही, असं आपल्याला तिथे समजायला हवं. हं. पुढे अतिसंघात असताना तो बुडतो. हं. मग अतिसंघात हा पक्व असताना पण होऊ शकतो. म्हणजे मल व्यवस्थित पक्व झालेला आहे किंवा अ, पाचन खूप चांगल्या प्रकारे झालेलं आहे, पण अतिसंघात आहे. कारण का? तर वृक्ष असा आहार घेतलेला आहे आणि त्याच्यामुळे खूप संघात झालेला आहे. कठीण असा आहार घेतला गेलेला आहे आणि त्यामुळे त्या मलाचा खूप संघात झालेला आहे. तर अशा वेळेला पण मल हा मज्जती म्हणजे तो बुडतो. पण तरीही तो मल हा पक्व झालेला आहे असंच आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. हं. तो आममल आहे असं तिथे म्हणायचं नाहीये. कारण का? तो पक्व झालेला आहे. हं. किंवा एखाद्याच्या शरीरात खूप शैत्यता आहे, शीतता आहे किंवा श्लेष्म प्रदूषण आहे म्हणजे कफ प्रकृतीच आहे.
कफ प्रकृतीमध्ये अनेक वेळेला मल हा बुडतोच. कफ प्रकृती असताना मल सहसा तरंगत नाही, तो बुडतो. कारण का? शरीरामध्ये गुरुता असते, पण अन्न हे पचलेलं असतं, तरी सुद्धा मल बुडतो. तर त्यामुळे ह्या सगळ्या ज्या काही अवस्था आहेत, यांचाही विचार आपल्याला त्या त्या ठिकाणी करायचा आहे. म्हणजे सामान्य गुण काय आहेत किंवा सामान्य लक्षणं काय दिसतायत? तर आम असताना मल बुडतो. पण शरीरामध्ये शीतता आहे, शरीरामध्ये श्लेष्म आधिक्य आहे किंवा श्लेष्म भाव आधिक्य आहे, मलामध्ये श्लेष्म भाव आधिक्य आहे, संघात अधिक प्रमाणामध्ये होतोय मलाचा, मग अशा वेळेलाही मल बुडणार आहे, तो तरंगणार नाहीये. पण तो पक्व झालेला आहे हे आपल्याला त्या ठिकाणी कळतं. का? तर तेही त्याचंही वर्णन पुढे केलेलं आहे, की जी सामतेची जी लक्षणं आहेत, तीही त्याच्याबरोबर पाहिजे. सामतेची लक्षणं आपण मागे पाहिली आहेत 73व्या श्लोकामध्ये. तीही आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यायची आहे. म्हणजे हे सर्व गोष्टी असताना जर सामतेची लक्षणं नसतील, तर तो मल पक्व झालेला आहे असंच पाहायचं आहे. त्याप्रमाणेच जर अ, जो जो मल चांगला पक्व झालेला आहे, तो नेहमीच तरंगतो. हं. पण अतिद्रव असतानाही मल तरंगतो. मग अतिद्रव ही अवस्था चांगली आहे का वाईट आहे? तर नाही, ती वाईटच आहे. कारण का? तर त्याच्यामध्ये पाचन व्यवस्थित झालेलं नाहीये. हं. तर त्यामुळे अतिद्रव असताना त्याच्यामध्ये पाचन व्यवस्थित झालंय किंवा नाही, हे पाहून आपल्याला ठरवायचंय, की तो मल जर अतिद्रव असतानाही तो तरंगत असेल, तर अ, अ, तरी तो योग्य नाही किंवा त्याच्यावर आपल्याला काहीतरी उपाययोजना करणं किंवा औषध योजना करणं हे गरजेचं आहे. हं. त्यामुळे म्हणूनच खाली असं लिहिलंय, परीक्ष एव पुरा म्हणजे पूर्वी सांगितलेली 73व्या अध्याय श्लोकामध्ये सांगितलेली आहे. काय सांगितलंय? गृहिणीम आश्रितम दोषम विदग्धाहार मूर्छितम सविष्टंभ प्रसेक अरती दाह अरुची गौरवैही. ही सर्व लक्षणं आपल्याला पाहायची आहेत आणि मगच आपल्याला तो मल साम आहे का निराम आहे हे आपल्याला ठरवायचं आहे. त्यामुळे ज्या वेळेला सामता आहे का निरामता आहे हे आपल्याला ठरवायचं, त्यावेळेला ही सर्व लक्षणं आणि मल हा पक्व झालाय किंवा नाही किंवा मल बुडतोय का तरंगतोय, ही सर्व लक्षणं आपल्याला सामतेची म्हणून पाहायची आहे आणि मगच ठरवायचं की हा आमदोष आहे का नाही. आणि त्यामुळे व्याधी ची जी काही अवस्था आहे ती सामव्याधी आहे का निराम व्याधी आहे ती इथेच ठरणार आहे. तर अशा प्रकारे आपल्याला परीक्ष एव पुरा सामम निरामम च आमदोषिणाम विधीना उपाचरेत सम्यक पाचनेन इतरेण वा. मग त्याला त्या ठिकाणी पाचन द्यायचंय का दीपन द्यायचंय का इतर काही द्यायचंय याचा विचार आपल्याला त्या ठिकाणी करायचा आहे. जर सामता असेल तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला पाचनच करावं लागतं. आणि मग एकदा निराम दोष झाल्यानंतर मग दीपन करून मग पुढे इतर काही औषधं आपल्याला द्यावी लागतात. जर योग्य असेल त्या ठिकाणी व्याधी प्रत्यनिक अशी औषधंही आपल्याला द्यावी लागतात. ते आपण मागच्या वेळेला पाहिलं. सामनिराम ग्रहणी गद ज्ञानार्थम सामनिराम विट लक्षणम आह. म्हणजे सामनिराम अशी जी काही पुरुषाची लक्षणं आहेत ती या ठिकाणी सांगितलेली आहे. आम इति आमाश्रिता. आम म्हणजे आमाश्रित विट. आमा विट. त्यामुळे आमाश्रित असं विट. गुरुत्वाद इति आम आहित गुरुत्वाद. आमाने आहित झालेलं म्हणजे आमाने दूषित असल्यामुळे गुरुत्व प्राप्त झालेलं असं ते वीट. पक्व इति निरामा. पक्व म्हणजे निराम. संहरिष्यती आम पक्व लक्षणांते परीक्ष एव पुरा सामम निरामम वा. त्यामुळे उपसंहार केलेला आहे या ठिकाणी. मागे आपण पाहिलं होतं उपसंहार म्हणजे काय. तर उपसंहार या अग्नीचं पाहत असताना शेवटी अग्नीचं वर्णन करून त्यांनी अग्नीचा उपसंहार केलेला आहे. म्हणजे काय?
तर आता आमाचं म्हणजे अग्निविषयीचं वर्णन आता इथे संपलेलं आहे आणि आता आम्ही पुढचा विषय घेतोय असं त्या ठिकाणी सांगायचं असेल त्यावेळेला म्हणजेच याला श्लोकांचं अधिकरण इथे संपलं किंवा विषयाधिकरण संपलं, त्या त्या अध्यायातलं विषयाधिकरण संपलं, हे या ठिकाणी त्यांना सांगायचं असतं. आणि म्हणूनच या श्लोकामध्ये किंवा सॉरी या अध्यायामध्ये सगळ्यात पहिल्यांदा अग्नीचं अधिकरण आलेलं आहे आणि मग त्यानंतर आत्ता इथे आपलं आमाचं अधिकरण या ठिकाणी संपलेलं आहे असं सांगण्यासाठी म्हणून त्यांनी शेवटी परीक्षेव पुरा सामम असं वर्णन केलेलं आहे. म्हणून इथे लिहिलंय उपसंहरती, संहरिष्यती, की उपसंहार आता आम्ही करत आहोत हे त्यांना इथे दाखवून द्यायचंय. परीक्षा एवं पुरा सामम निरामम वा इति द्वयोः अपि आमपक्व लक्षणयोः अपवादम आह. या ठिकाणी आमपक्वाची चे अपवाद या ठिकाणी सांगितलेले गेले आहे. म्हणजे तेच मी आता जे सांगितलं तसं की आम हा पाण्यात बुडतो पण संघात शैत्य किंवा श्लेष्म प्रदूषण असेल तर तो जरी बुडला तरी तो पक्व आहे असंच समजायचं आहे. आणि पक्व असलेला तरंगतो पण अतिद्रव असतानाही तो तरंगतो त्यावेळेला ते अतिद्रव जी अवस्था आहे ती अपक्व अवस्था अशी असू शकते. त्यामुळे ती पक्व आहे का अपक्व आहे हे त्या त्या ठिकाणी जी पूर्वीची सामनिरामाची लक्षणं आहेत ती पाहून आपल्याला पुढचं म्हणजे सामता निरामता ठरवायची आहे. अतिद्रवत्वात आमापि प्लवते. अतिद्रवत्वामुळे आम जो आहे तो सुद्धा तरंगतो. संहतातू पक्वापि अतिसंघात एव मज्जती. त्यामुळे अतिसंघातामुळे तो खाली बुडतो. आणि शैत्य श्लेष्म प्रदूषणाचं कफ योग आहित गौरवा पक्वापि मज्जती. त्यामुळे कफ गौरव म्हणजे पक्व झालेला असून सुद्धा शैत्य श्लेष्माच्या प्रदूषणामुळे पक्व सुद्धा खाली बुडतो. गुरुत्वादेव न प्लवते, कारण त्याच्यामध्ये गुरुताच असते त्यामुळे तो तरंगत नाही. ननु सविष्टंभ प्रसेकारती इत्यादीना एव सामस्य उक्तत्वात् किम अनेन सामता लक्षणेन पुनरुक्तेन उच्यते. मग पूर्वी जर तुम्ही सांगितले इथे पुरा लिहिलेलं आहे परीक्षेव पुरा, मग पूर्वीच जर परीक्षण करून ठेवलेलं आहे तर मग इथे परत का वर्णन केलेलं आहे तर सांगितलंय उच्चते वात कफाधिकारात तद उत्तम इदम तू विड आमता ज्ञानार्थम उत्तम इति विशेषाः. त्यामुळे इथे वात आणि कफ यांचं वर्णन करण्यासाठी किंवा वात कफ यांचं अधिक्य असताना मलामध्ये काय बदल होतात आणि त्यामुळे सामता आणि निरामता कशी पाहिजे याचं स्पेशल वर्णन करण्यासाठी म्हणून विशेष ज्ञानार्थम, त्यामुळे स्पेशल वर्णन असं आपल्याला सांगण्यासाठी म्हणून हा श्लोक घेतलेला दिसतो. त्यामुळे ही पुनरुक्ती आहे असं आपण मानायचं नाही. परीक्षा इत्यादौ निरामम च आमदोषिणम इति कथम यावता न निरामयताम आमदोषत्वम अस्ति न आमदोष शब्देन ग्रहणी दोषिणो अभिप्रेतत्वात् इतरेण इति ग्रहणी दोष शमनेन. परीक्षा इत्यादौ निरामम च दोषिणाम इति कथम यावता न निरामयता आमदोषत्वम अस्ति इति. निरामयताम आमदोषत्वम अस्ति न आमदोष शब्दाने ग्रहणी दोष असंच या ठिकाणी घ्यायचंय आणि म्हणून पाचन या शब्दाच्या ठिकाणी म्हणजे पाचनेन इतरेण इथे इतरेण म्हणजे ग्रहणी दोष शमनेन. या ठिकाणी परीक्षा एवं पुरा सामम निरामम च आमदोषिणाम या ठिकाणी परीक्षा इत्यादौ निरामम च आमदोषिणम इति कथम म्हणजे निराम हे आमदोष वर्णन का केलेलं आहे, निराम याचं वर्णन हे आमदोषामध्ये का केलेलं आहे. यावता न निरामयता आमदोषत्वम असते म्हणजे
निरामयता असेल तर आमदोषत्व नसतंच. मग इथे का वर्णन केलेलं आहे? निराम या शब्दाचं वर्णन, एक मिनिट हा, माझा लॅपटॉप बंद पडलाय, पुन्हा सुरू करते. त्या ठिकाणी त्यांना असं म्हणायचंय की जर इथे आमदोषाचं परीक्षण चालू आहे तर त्यांनी निरामचं वर्णन पुन्हा का केलेलं आहे किंवा निरामचं वर्णन करण्याची काय गरज आहे? तर ते वर्णन यासाठी त्यांनी केलेलं आहे कारण की न निरामता आमदोष शब्देनं ग्रहणी दोष प्रेतत्वात, त्यामुळे आमदोष या शब्दांनी त्यांनी ग्रहणीचं वर्णन केलेलं आहे. त्यामुळे त्या ठिकाणी त्यांनी निराम आणि सामग्रहणी या दोन्हीचं वर्णन करण्यासाठी म्हणून त्यांनी तो निराम हा शब्दही त्या ठिकाणी घेतलेला आपल्याला दिसून येतो. मी याच्यावरूनच तुम्हाला दाखवते तोपर्यंत. दिसतंय ना? तर त्यामुळे म्हणून त्यांनी त्या ठिकाणी निरामता हा शब्दही घेतलेला आपल्याला समजून येतो. आता पुढचा श्लोक 96वा श्लोक सुरू करते. आलंय लक्षात ते आधीच? पुढे जाऊयात. ओके. पुढे पुढे चित्रकादी गुटीचं वर्णन ते करतात. दिसतंय ना सगळ्यांना? स्क्रीन दिसतीये ना चरकाची? हो दिसतीये मॅडम. ओके, मग पुढे जाऊयात. चित्रकादी गुटी याचं वर्णन ते करतात. चित्रकम पिप्पली मूलम द्वौ क्षारौ लवणानि च व्योषम हिंगू अजमोदाम च चव्य च एकत्र चूर्णये. गुटिका मातुलुंगस्य दाढिमस्य रसेन वा कृता विपाचयति आमम दीपयति आशु च अनलम. इथे अनलम पाहिजे. इथे चुकून चालनम लिहिलेलं आहे. च अनलम पाहिजे. अनलम म्हणजे अग्नी. इति चित्रकादी गुटिका असं चित्रकादी गुटिकेचं वर्णन या ठिकाणी केलेलं दिसतं. काय लिहिलंय? चित्रक इत्यादौ म्हणजे चित्रक, पिप्पली मूल, द्वौ क्षारौ म्हणजे दोन प्रकारचे क्षार म्हणजे यवक्षार आणि सज्जिक्षार. ज्या वेळेला दोन क्षार असं वर्णन असतं त्यावेळेला यवक्षार आणि सज्जिक्षार असंच घ्यावं असं शारंधरामध्ये वर्णन केलेलं दिसतं. लवणानी म्हणजे 5 प्रकारची लवण अशी घ्यायची. पुन्हा हे शारंधरातूनच आपल्याला लक्षात घ्यायचंय की 2 क्षार म्हणजे यवक्षार आणि सज्जिक्षार आणि लवणानी म्हणजे 5 प्रकारची लवण. मग त्याच्यामध्ये सैंधव, सैंधव संवर्चन, बीड लवण आणि अजून 2 लवण असतात, सामुद्ग आणि अजून एक असतं, बघू ते इथे खाली आलंय का बघू. पंचलवणानी नाही दिलेलं आहे त्याच्यात. ठीक आहे. अशी 5 प्रकारची लवणं घ्यायला सांगितलेली आहेत आणि त्याच्याबरोबर 2 क्षारांचंही वर्णन केलेलं आहे. म्हणजे ते 2 क्षारही आपल्याला त्याबरोबर घ्यायचे आहेत. आणि त्याच्याबरोबर व्योष म्हणजे त्रिकटू आणि हिंगू, अजमोदा, चव्य, चित्रक, चव्य च एकत्र चूर्णितम या सगळ्यांचं एकत्र चूर्ण करायचं आहे. म्हणजे चित्रक, पिंपळमूळ, 2 क्षार म्हणजे झाले 4. त्याच्यानंतर 5 प्रकारची लवण
म्हणजे 5 आणि 4 9, नंतर व्योष म्हणजे त्रिकटू 9, 10, 11, 12, हिंगू, अजमोदा आणि चव्य म्हणजे 15 द्रव्य या ठिकाणी आहेत आणि यांचं सगळं एकत्र असं चूर्ण करायचंय आणि त्यांची गुटिका तयार करायची. ह्याला चित्रकादी गुटिका असं म्हणतात. आणि मग ही गुटिका मातुलुंग स्वरस किंवा दाढिम स्वरसाच्या सह आपल्याला घ्यायची आहे. हं? ही काय करते तर विपाचयती आमम, आमाचं पाचन करते आणि दीपयतीच आशु आनलम, आशु म्हणजे त्वरित, त्वरित अग्नी वाढवते. आमाचं पाचन करते आणि त्वरित अग्नी वाढवते. चित्रक इत्यादौ लवणानी च अत्र कपिंजलाधिकरण न्यायेन लवणत्रयम् इच्छन्ति किंतु अनियते स न्यायो भवति। इह तु पंचलवणानां प्राधान्येन दीर्घञ्जीवितीये निर्दिष्टत्वात् पंचलवणस्य च शक्य उपादानत्वात् पंच एव लवणानि ग्राह्याणि। या ठिकाणी 5 लवणांचं वर्णन केलेलं आहे. ते दीर्घञ्जीवितीय अध्यायात म्हणजे पहिल्या अध्यायात जी काही 5 लवण वर्णन केलेली आहेत ती लवणं आपल्याला या ठिकाणी घ्यायची आहेत. श्लोक नंबर आहे 88 श्लोक नंबर आहे. सूत्रस्थान अध्याय 1 दीर्घञ्जीवितीय अध्याय त्यातला श्लोक नंबर 88. याच्यामध्ये 5 प्रकारच्या लवणांचं वर्णन केलेलं आहे. काय काय आहे? सौवर्चल, सैंधव, विट, औद्भिद आणि सामुद्र ही 5 प्रकारची लवणं या ठिकाणी घ्यायला सांगितलेली आहेत. आणि त्याच्या बरोबरीने 2 क्षारांचं वर्णन केलेलं आहे. आता इथे त्यांनी लिहिलंय कपिंजलाधिकरण न्यायेन. तर मी मागे आपण एक न्याय बघितला होता ज्याच्यामध्ये छत्रीनो गच्छन्ति असा न्याय होता आणि त्याच्यामध्ये असं वर्णन होतं की म्हणजे त्या छत्रीनो गच्छन्ति मध्ये जे काही एक्सप्लेनेशन होतं तेच एक्सप्लेनेशन आपण त्या ठिकाणी लावायचं असतं. न्याय या शब्दाचा अर्थ असा आहे की जे काही ग्रंथाची जी काही वचनं आहेत ती वचनं आपल्याला सोप्या पद्धतीने कळावीत याच्यासाठी या न्यायांचं वर्णन केलेलं दिसतं. त्याप्रमाणे इथे कपिंजलाधिकरण न्याय या ठिकाणी वापरलेला आहे आणि त्या कपिंजलाधिकरण न्यायाने लवण म्हणत असताना लवणानी हा बहुवचन घेतलेलं आहे आणि त्यामुळे ज्या वेळेला बहुवचन घेतलं जातं त्यावेळेला लवणत्रय असंच त्या ठिकाणी घ्यायला हवं. इथे कपिंजलाधिकरण न्याय असं का वर्णन केलेलं आहे तर ऍक्च्युली हा जे काही कपिंजलाचं वर्णन केलेलं आहे ते वेदांमध्ये आहे आणि त्या ठिकाणी एक प्रकारचा जो यज्ञ असतो त्या ठिकाणी कपिंजल या मांसाचं वर्णन म्हणजे कपिंजल प्राण्याच्या मांसाचं वर्णन त्या ठिकाणी केलेलं आहे आणि ते करत असताना कपिंजलानी त्यामुळे असं वर्णन करत असताना अनेक प्रकारचे कपिंजल किंवा अनेक कपिंजल त्या ठिकाणी आपल्याला घ्यायचे आहेत असं वर्णन केलेलं आहे आणि त्याच न्यायाने इथे लवणानी असं जेव्हा म्हटलं जातं त्यावेळेला लवणानी हे बहुवचन असल्यामुळे त्या ठिकाणी 3 लवणं ही घ्यायचीच आहे. मग ती कुठली तर जी सौवर्चल, सैंधव आणि विट ही 3 लवणं कायमच घ्यायची आहे. पण किंतु अनियते स न्यायो परंतु हा न्याय जो आहे तो अनियत सांगितलेला गेलेला आहे. म्हणजे प्रत्येक ठिकाणी हा न्याय अशाच प्रकारे घ्यावा असं काही वर्णन केलेलं नाही आणि म्हणून त्या ठिकाणी असं म्हणतात की अनियत असल्यामुळे या ठिकाणी इह तू पंचलवणानां प्राधान्येन म्हणजे खरं तर कपिंजलाधिकरण न्यायाने या ठिकाणी फक्त 3च लवणं अपेक्षित आहे. परंतु या ठिकाणी तो न्याय हा अनियत असल्यामुळे या ठिकाणी 5 लवणांचं वर्णन किंवा 5 लवणांचा उपयोग आपल्याला करायला सांगितलेला आहे. त्यामुळे पंचलवणस्य
शक्य उपादानत्वात म्हणजे 5 लवणं जर उपलब्ध असतील, शक्य उपादानत्वात म्हणजे ती जर उपलब्ध असतील 5ही प्रकारची लवणं, तर ती 5ही प्रकारची लवणं आपल्याला या ठिकाणी वापरायची आहेत. हं. तर त्यामुळे जरी तो कपिंजल अधिकरण न्याय वर्णन केलेला असला, तरी आपल्याला 5ही प्रकारच्या लवणांचा उपयोग या ठिकाणी करायचा आहे. म्हणून असं वर्णन केलेलं आपल्याला दिसून येतं. तर न्याय आपल्याला आधी लक्षात घ्यायला पाहिजेत. वेगवेगळ्या प्रकारचे न्याय हे ग्रंथकारांनी वर्णन करून ठेवलेले आहेत आणि त्या न्यायानुसार अ, अ, ग्रंथकार अ, म्हणजे ॲक्चुअली हे टीकाकारांनी वर्णन केलेलं आहे न्यायांचं. माझा जो अभ्यास आहे किंवा मला जे काही या न्यायांविषयी वाटतं, त्याच्यानुसार अ, बहुतांशी न्याय हे काहीतरी उपमा सांगणारे किंवा काहीतरी दृष्टांत सांगणारे अशा प्रकारचे असतात. हं. त्याच्यानी जे काही ग्रंथातलं वर्णन आहे ते स्पष्ट होण्यासाठी त्याचा उपयोग केला जातो. आणि बहुतांश म्हणजे अ, मा अ, मला जे वाटतं किंवा माझं जे मत आहे न्यायांविषयी ते अशा प्रकारचं आहे, की हे न्याय त्या काळामध्ये खूप प्रचलित असावेत आणि त्यामुळे जरी कपिंजल अधिकरण न्याय असं वर्णन केलेलं आहे. आता कपिंजल हा विषय हा वेदांमधला आहे. तर त्या वेदांमधला विषय इथे का घ्यावा त्यांनी? तर कारण वेदांचं अध्ययन आणि वेदांचा अभ्यास हा त्या काळात फार पूर्वीपासून आणि चालू असलेला अभ्यास असावा आणि म्हणूनच हे जे न्याय आहेत, ते अगदी सामान्य भाषेत किंवा सामान्य काही वर्णन करतानाही त्याचा उपयोग ती लोकं करत असावीत आणि म्हणून आपल्याला या ठिकाणी असं दिसतं, की अ, असं वर्णन केलेलं आहे, की कपिंजल अधिकरण न्यायाने खरं तर असं व्हायला पाहिजे, पण तसं न होता असं होतंय. हं. असं त्यांनी इतकं स्पष्ट किंवा इतकं अगदी साध्या सोप्या शब्दात असं वर्णन केलेलं आपल्याला दिसून येतं. तर ते याच्यामुळेच आहे असं मला अ, वाटतं, की कारण हे न्याय अगदी बोलीभाषेत बहुधा असावेत आणि त्यामुळे त्यांचं जे काही अ, त्यांची जी काही उदाहरणं दिली जातात, ती सुद्धा सहज आणि सोपी अशा प्रकारे ती या ठिकाणी दिलेली आपल्याला दिसतात. आजकालच्या ह्याच्यामध्ये आपण या न्यायांचा खूप वापर केलेला अजिबात दिसून येत नाही. पण अ, पूर्वी याचा वापर खूप मोठ्या पद्धतीने होत असावा आणि म्हणूनच त्यांनी हे न्यायाचे वर्णन केलेलं दिसतं. म्हणजे मागे जो आपण बघितला होता छत्रीनो गच्छन्ति न्याय म्हणजे काय? तर अनेक जण छत्री घेऊन जातायत आणि एखादाच कोणीतरी छत्री घेऊन नाही जात आहे. मग अशा वेळेला म्हटलं जातं, की सगळेच जण छत्री घेऊन जातायत, असंच म्हटलं जातं. म्हणजे त्या एकाचा अपवाद हा तिथे धरला जात नाही. त्याप्रमाणेच या ठिकाणी सुद्धा कपिंजल वगैरेचं वर्णन हे सतत बोलीभाषेत असणार आहे आणि म्हणून त्याचा इथे उपयोग केलेला दिसून येतो आणि म्हणून त्या त्या न्यायाच्याद्वारे त्यांनी लवणांचं वर्णन केलेलं दिसतंय, की लवणांनी म्हणत असताना तुम्ही या 3 लवणांचा उपयोग करू शकता. पण पंचलवणं जर उपलब्ध आहेत, तर त्यांचाही वापर तुम्ही त्या ठिकाणी करू शकता, असं त्यांना इथे म्हणायचं आहे, असं दिसून येतं. पुढे. ओके. अ, आता याच्यावरून काढते, इकडे सुरू करते, कारण ते सोपं जातं मला पण. पुढे वर्णन आहे अ, पुढे आता खूप सारे सोपे-सोपे श्लोक दिलेले आहेत आणि त्याच्यातून जे काही सामतेमध्ये गृहिणीच्या वेळेला जी काही लक्षणं दिसतात किंवा शूल वगैरे इत्यादी जे काही दिसतात, त्याच्यावर सोपे-सोपे योग या ठिकाणी वर्णन केलेले आपल्याला दिसून येतात.
तर 98वा श्लोक सुरू आहे आपला. हे जे पुढचे जे काही श्लोक आहेत ते छोटे छोटे श्लोक आहेत आणि त्यांचा वापर केल्यावर त्या त्या अवस्थांमध्ये त्यांचा वापर अगदी योग्य प्रकारे आपल्याला करता येऊ शकतो. मग ते त्यांनी सांगितल्या पद्धतीने आपण करू शकतो किंवा आपल्याला जे काही योग्य वाटत असेल किंवा समोरचा रुग्ण कसा आहे त्याच्यावरही आपण तो वापर त्याचा थोडासा बदलू शकतो. म्हणजे कुठे क्वाथ वापरायचा आहे, कुठे कल्क वापरायचा आहे, कुठे चूर्ण वापरायचंय, कुठे पूर्ण दिलेलं चूर्ण वापरायचंय, कुठे निम्मच चूर्ण वापरायचंय किंवा त्यातली काहीच घटक द्रव्य आपल्याला वापरायची आहेत. अशा कोणत्याही प्रकारे आपण या छोट्या-छोट्या जे काही संकल्पना दिलेल्या आहेत, त्यांचा वापर किंवा जे काही योग दिलेले आहेत, त्यांचा वापर आपण करू शकतो. हं. तर वर्णन असं केलेलं आहे, की नागर अतिविषा मुस्त क्वाथः स्यात् आमपाचनः. नागर म्हणजे सुंठ, अतिविष आणि नागर मोथा यांचा क्वाथ करायचा आहे. कशासाठी? तर सामता पाचनासाठी, आमपाचनासाठी. आणि पुढे काय दिलंय? मुस्तांत कल्कः. मुस्तांत कल्क म्हणजे हाच पाठ. मुस्त अंत. मुस्ता ज्याच्यामध्ये शेवटी आहे, असा जो पाठ आहे, तो त्याचाच कल्क तयार करायचा आहे आणि तो कशाबरोबर वापरायचा आहे? तर पथ्या वा नागरम च उष्णवारेणा. म्हणजे हा मुस्ता इत्यादीचा जो काही कल्क आहे, तो अभया आणि अभया म्हणजे हरितकी आणि सुंठ यांच्याबरोबर गरम पाण्याबरोबर द्यायला सांगितलेलं आहे. हं. पुढे त्याच्याच बरोबर देवदारू, वचा, मुस्ता, नागर, अतिविषा, अभया, वारुणी, वारुण्याम, आसुता, तोये, पोषणे वा लवणाः पिबेत. पोषणे वा लवणाः पिबेत असं वर्णन केलेलं आहे. काय? तर देवदारू, वेखंड, नागरमोथा, सुंठ, अतिविषा आणि अभया हा वेगळा कल्क आहे. वरचा जो आहे तो वेगळा आहे आणि हा पुन्हा वेगळा आहे. यांचा उपयोग या खालच्या देवदारू ते अभया यांचा उपयोग हा वारुणी बरोबर वारुण्याम म्हणजे वारुणीच्या मध्ये वारुणी ही एक प्रकारची संधान संकल्पना आहे. तर त्या वारुणीच्या मध्ये वारुण्याम आसुता हा वारुणीमध्ये ते आसूत करायचं आहे किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या काही आसूत संकल्पना आहेत, संधान संकल्पना आहेत, त्यांच्या बरोबर आपण यांचा वापर करायचा आहे किंवा कोषणे तोये किंवा गरम पाण्याबरोबर करायचा आहे किंवा आलवणाः पिबे म्हणजे गरम पाण्यामध्येच लवण घालून असं असं जे काही लवणयुक्त जे जल आहे त्याच्याबरोबर या कल्काचा वापर आपल्याला करायचा आहे. कशासाठी? तर वर्चसी आमे सशूलेच पिबेद्वा दाढिमांबुना. कधी करायचं आहे? तर सशूल असं मलप्रवृत्ती होत असेल, अशा वेळेला याचा वापर करायचा आहे किंवा याचाच उपयोग म्हणजे हे दाढिमांबुना हे पुन्हा वरती लावून घ्यायचंय, की देवदारू, वचामुस्ता वगैरे याचा उपयोग डाळिंब अंबू म्हणजे डाळिंबाचं जे काही पाणी किंवा डाळिंबाचा ज्यूस याच्याबरोबर करायचा आहे. हं. तर असं वेगवेगळ्या प्रकारचे अनुपान वापरून आपल्याला हा कल्क वापरता येतो. पुढे विडेन लवणम पिष्टम बिल्वम चित्रकनागरम सामेवा सकफे वाते कोष्ठशूल करे पिबे. हं? वीट लवण घ्यायचंय या ठिकाणी आणि ते पिष्ट करायचंय. कोणाबरोबर? तर बिल्व, बिल्व, चित्रक आणि नागर यांच्याबरोबर हे वीट लवण आपल्याला पिष्ट करायचं आहे. त्याचं म्हणजे खल करायचा आहे. आणि काय? तर किंवा विडेनं म्हणत असताना वीड लवणा बरोबर किंवा लवणाच्या विडेन लवणेनं लवणम कृत्वा विडेन लवणानी लवण तयार करायचं आहे. म्हणजे तुम्हाला नारिकेल लवण वगैरे माहित असेल तर त्या नारिकेल लवणामध्ये नारळाच्या कवटीच्या आतमध्ये
भोग पाडून म्हणजे वरच्या बाजूला जी काही 3 भोकं असतात त्यापैकी एक भोग पाडलं जातं आणि त्याच्या आतमध्ये लवण भरलं जातं आणि मग त्याच्यापासून नारिकेल लवण असं तयार केलं जातं. तर या ठिकाणी इथे वीड लवण वापरून जे काही लवण तयार केलं जातं अशा प्रकारे त्याला विडेन लवण असं आपण म्हणू शकतो. त्यामुळे खाली इथे एक आकडा दिलेला आहे ना, तो एक आकडा हा आपण खाली पाढभेद पाहायचा. त्या पाढभेदामध्ये असं दिलेलं "वीडेन लवणेन लवणं कृत्वा इति गंगाधरः." म्हणजे गंगाधर नामक जे ग्रंथकार आहेत, जे टीकाकार आहेत. गंगाधर नामक टीकाकार आहेत, ज्यांनी खूप सुंदर चरक संहितेवरची टीका लिहिलेली आहे. ती इतकी डिटेलमध्ये आहे, की आपल्याला या सगळ्या गोष्टी व्यवस्थित कळतात. म्हणजे चक्रपाणी दत्तांपेक्षाही गंगाधरांची टीका ही खूप अजून चांगली आहे. त्यामुळे दोन्ही टीका समान लेव्हललाच आहेत, पण आपल्याला गंगाधर टीका ही जास्त चांगली कळू शकते. त्यामुळे चक्रपाणी दत्तांची झाल्यावर गंगाधर टीका वाचायला काहीच हरकत नाही. तर असं असताना विडेन लवणं म्हणजे वीड अ, लवणानी लवण तयार केल्यानंतर ते लवणं, त्याच्यानंतर बिल्वचूर्ण, चित्रक, नागर या सगळ्यांचा खल करायचा आहे आणि त्याचा वापर साम, कोष्ठशूल किंवा स, कफ, वात अशा कोष्ठशूलामध्ये त्याचा उपयोग करायचा आहे. पुढे कलिंग, हिंगू, अतिविषा, वचा संवर्चल अभया छर्दी अर्श ग्रंथीशूलेषु पिबेद उष्णेन वारिणा. कलिंग याचा अर्थ कुटकी. कुटकी, हिंगू, अतिविषा, वेखंड आणि संवर्चल आणि अभया म्हणजे हरितकी यांचा उपयोग हा कशामध्ये करायचा आहे तर छर्दी असताना हं, किंवा अर्श ग्रंथी असताना, अर्शाची गाठ असताना किंवा नुसती ग्रंथी असताना, गुदग्रंथी असताना किंवा इतर शरीरामध्ये कुठेही ग्रंथी असताना आणि ती सशूल असेल तर ग्रंथी शूलेषु किंवा गाठ आहे आणि तिथे शूल आहे अशा वेळेला उष्ण जलाचा उपयोग जलाबरोबर याचा उपयोग करायचा आहे. हे छोटे-छोटे कल्प हे शूलामध्ये चिकित्सेसाठी खूप चांगले उपयोगी पडू शकतात. हं. अनेक वेळेला उदरशूल असताना किंवा इतर कोणत्याही प्रकारचा शूल असताना पटकन ॲलोपॅथीचाच वापर केला जातो. कुठे मेफ्टाल स्पास दिली जाते, कुठे कॉम्बिफ्लाम, कुठे इतर काही द्रव्यांचा वापर किंवा पॅन्डी वगैरे अशा द्रव्यांचा वापर केला जातो. पण ते करण्याच्या ऐवजी आपण जर हे छोटे-छोटे कल्प या ठिकाणी वापरले, तर त्याचा खूप चांगला उपयोग हा होऊ शकतो आणि त्याच्यानी शूल कमी होण्यासाठी मदत होऊ शकते. पुढे पथ्या संवर्चल अजाजी चूर्णम पथ्या संवर्चल अजाजी चूर्णम मरीच संयुतम. पथ्या सुवर्चला म्हणजे संवर्चल लवण, अजाजी म्हणजे जिरे. हं. असं जे चूर्ण आहे, अजाजी म्हणजे ओवा असंही घेतात काही जण जिरे. जिरे याला पण अं, पर्याय आहे आणि ओव्याचाही पर्याय अजाजी आहे. त्यामुळे जिरे किंवा ओवा. हे मरीच चूर्णाबरोबर, मिरे या चूर्णाबरोबर म्हणजे दीपन करायचं असेल तर ओवा, जर पाचन करायचं असेल तर जिरे असं आपण वापरू शकतो. आणि हे मिऱ्याबरोबर संयुतम मरीच संयुतम अभयां पिप्पली मूलम वचाम कटुरोहिणीम पाठा वत्सक बीजानी चित्रकम विषभेषजम पिबेत निष्क्वाथ्य चूर्णम वा कृत्वा कोष्णेन वारेणा. तर अशा प्रकारे ही या जे पथ्यापासून ते पुढे हा एक कल्प दिलेला आहे, की याच्यामध्ये नाही, हे हा वरच्यासाठीच आहे. पथ्या संवर्चला अजाजी चूर्णम मरीच संयुतम हे उष्णवारीसह छर्दी अर्श ग्रंथीशूलेषु याच्यामध्येच वापरायचं आहे. पण पुढे अभयाम पिप्पली मूलम कारण अभया आणि पथ्या हे सेमच आहे. अभया म्हणजेच हरितकी आणि पथ्या म्हणजे पण हरितकी. त्यामुळे 2 एकाच ह्याच्यामध्ये येणार नाहीत. एकाच
पाठामध्ये येणार नाही. त्यामुळे अभयापासून वेगळं चूर्ण इथे सुरू होतं. अभया, पिप्पली, मूलं, वेखंड, कटुरोहिणी म्हणजे कुटकी, पाठा, वत्सक बीज. वत्सक बीज म्हणजे कुटज, बीज म्हणजेच इंद्रयव. त्यालाच इंद्रयव असं नाव आहे. त्यानंतर चित्रक आणि विश्वभेषज. मग ज्यावेळेला अशी चूर्ण एकत्र करून सांगितलेली आहेत, तर ही छोटी-छोटी जी काही चूर्ण आहेत, त्याचा जर आपण डोक्यात विचार करून ठेवला, की इंद्रयव आपण वापरू शकतो, पाठा वापरू शकतो, कुटकी वापरू शकतो. तर यांचा आपण सेपरेट वापर सुद्धा करू शकतो किंवा इतर द्रव्यांबरोबर पण वापर करू शकतो. म्हणजे केवळ अशाच प्रकारचा काढा म्हणजे हे केवळ अभया ते विश्वभेषजम जे काही लिहिलेलं आहे, त्यांचंच काढा किंवा त्यांचाच कल्क असा न करता आपण बाकी म्हणजे इतर काही द्रव्यांबरोबर सुद्धा नुसती हरितकी वापरली, नुसती कुटकी वापरली, नुसतं सुंठ वापरली, असंही चालू शकतं. विश्वभेषज म्हणजे सुंठ. अ, याचा निष्क्वाथ्य पिबेत म्हणजे काढा करून तो प्यायचा आहे किंवा चूर्णम कृत्वा चूर्ण करायचंय आणि कोष्ण वारीसह त्याचा उपयोग करायचा आहे. पुढे पित्त श्लेष्माभिभृतायाम ग्रहण्याम पित्त कफ अभिभूत अशी जी ग्रहणी आहे त्याच्यामध्ये शूलनुद्धितम शूल कमी करण्यासाठी सामे स अतिविष व्योषम हा ओके हे शूलनुद्धितम याचा म्हणजे जे काही वरचा जो काढा आहे त्याचा उपयोग याच्यामध्ये होऊ शकतो की पित्त आणि कफ अभिभूत अशी जी काही ग्रहणी आहे त्याच्यामध्ये जो उदरगत शूल आहे तो कमी करण्यासाठी या काढ्याचा उपयोग होऊ शकतो. काढा किंवा चूर्ण या दोन्हीचा उपयोग होऊ शकतो. पुढे सामे स अतिविष साम असताना जर ही पित्त श्लेष्माभू विभूत ग्रहणी ही साम असेल तर काय स अतिविषम व्योषम लवण क्षार हिंगुंच निराम असताना बहुतांशी वेळेला आपण चूर्ण द्रव्यांचा वापर करू शकतो. जी वनस्पतीज चूर्ण आहे त्यांचा उपयोग सहज होऊ शकतो. पण साम असताना काही वेळेला आपल्याला अतिविष, जी अतिविषासारखी काही जी तीक्ष्णगामी द्रव्य आहेत किंवा व्योष, त्रिकटू, त्यानंतर लवण, क्षार, हिंगू जी सूक्ष्मगामी आहेत, तीक्ष्णगामी आहेत, अशा द्रव्यांचा वापर हा जास्त चांगला होऊ शकतो, ज्याच्यानी सामता कमी व्हायला मदत होऊ शकते. त्यामुळे सामे स अतिविषम व्योषम लवण, क्षार, हिंगूच निष्क्वाथ्य त्याचाही काढा करून पायये चूर्णम कृत्वा कोष्णवारिण त्या ठिकाणी गरम पाण्यासह याचा वापर करायचा आहे. चूर्णाचा वापर किंवा काढ्याचा वापरही आपण करू शकतो. फक्त आजकाल आपण विदाही अन्न खूप मोठ्या प्रमाणात सेवन करायला लागलोय. म्हणजे याच्यामध्ये आलं लसणाचा वापर किंवा बरेच वेळेला जे काही भाज्या केल्या जातात त्या खूप फ्राय करून म्हणजे कांदा फ्राय करून त्याच्यामध्ये खोबरं घालून अशा प्रकारे केल्या जातात आणि अ, या सगळ्या गोष्टींमुळे किंवा अगदी अध्यशन, अजीर्णाशन अ, असं केल्यामुळे म्हणजे अजीर्ण असताना भोजन केलं किंवा पूर्वीचं भोजन पचलेलंच नाहीये आणि भोजन केलं. असं सर्व असताना अनेक वेळेला विदाही अशी अवस्था खूप मोठ्या प्रमाणात निर्माण झालेली अशी दिसते. त्यामुळे ज्यावेळेला आपण क्षार, लवण किंवा हिंगू किंवा त्रिकटू ह्याचा वापर करायचा असेल, तेव्हा तो खूप सूक्ष्म प्रमाणात करावा लागतो किंवा कुठे आपल्याला कफ कफाधिक्य किंवा कफानुबंध दिसत असेल, त्याच ठिकाणी याचा वापर आपल्याला करायचा आहे. नाहीतर ती विदाही अवस्था ही अधिक मोठ्या प्रमाणात वाढू शकते आणि मग पेशंट सांगत येतो, की मला ते द्रव्य उष्ण पडलं किंवा मला त्या द्रव्याचा म्हणजे जे काही तुम्ही औषध दिलं ते गरम पडलं आणि मला खूप त्रास झाला. मग त्याच्यामध्ये अधिक प्रमाणात उलट्या होणं किंवा पित्त अधिक प्रमाणात वाढणं, अम्लपित्त स्वरूपात वाढणं किंवा द्रवमल प्रवृत्ती होणं किंवा गुददाह होण्याचीही शक्यता असू शकते. म्हणून या ठिकाणी
जे काही सामतेची लक्षणं दिसतायत, पित्त कफ अभिभूत अशी लक्षणं दिसतायत, तरीही त्या ठिकाणी विदाही अवस्था नाही ना, अम्लपित्त, उदरदाह, उरदाह असं नाही ना, याचा विचार करूनच लवण, क्षार, हिंगू, योष यांचा वापर करायचा आहे. पुढे पिप्पलिं नागरं पाठा सारिवां बृहतीद्वयं चित्रकं कौटजं बीजं लवणानि अथ पंचच. पुन्हा इथे 5 लवणांचा उपयोग केलेला दिसतो. तच्चूर्णम सयवक्षारम दधी उष्ण अंबू सुरादिभिः. तर हे जे काही चूर्ण सांगितलेलं आहे पिप्पलीपासून सगळी द्रव्य आपल्याला माहिती आहेत. याच्यामध्ये कौटज बीज म्हणजे इंद्रयव. याचा उपयोग सयवक्षार यवक्षाराच्या सहित ही चूर्ण वापरायचे आणि त्याचबरोबर अनुपान देताना दह्याचा वापर केलेला आहे अनुपान म्हणून, हेही लक्षात घ्यायचं आहे. म्हणजे कफज ग्रहणीमध्ये याचा उपयोग खूप चांगल्या प्रकारे होऊ शकतो किंवा वातज ग्रहणीमध्ये दधी हे आम्ल गुणात्मक आहे, त्यामुळे वातज ग्रहणीमध्ये जास्त चांगला उपयोग या ठिकाणी किंवा कफ वातज अशा ग्रहणीमध्ये याचा उपयोग होऊ शकतो. दधीचा उपयोग अनुपान म्हणून खूप कमी ठिकाणी आलेला दिसून येतो. त्यापैकी इथे आपल्याला दिसून येतोय. दधी किंवा उष्णांबू किंवा सुरा इत्यादींच्या बरोबर याचा वापर आपल्याला करायचा आहे. पिबेत अग्नी विवृद्ध्यर्थम कोष्टम वातहरम नरम. तेच मी बघतच होते इथे वातहर नर म्हणजे पुन्हा तेच वातज कोष्टामध्येच या कल्पाचा उपयोग करता येऊ शकतो. असे कल्प वाचत राहिले ना की आपल्याला त्याची फलश्रुती न वाचताही सांगता येऊ शकते की याचा कुठे वापर आपण करू शकतो. आता मी वातहर हा शब्दही वाचला नव्हता, पण माझ्या लक्षात आलं की नाही कफज ह्याच्यामध्ये नाही येणार. आधी मी कफज म्हटले, पण नंतर लक्षात आलं की नाही कफज नाही वातज मध्येच होणार, कारण दधीचं सेवन आहे, सुराचं सेवन करायला सांगतायत. तर त्याचा उपयोग आपल्याला वातज याच्यामध्ये म्हणजे अम्लद्रव्यांचा उपयोग हा वाताच्या विरुद्ध असल्यामुळे तिथेच याचा उपयोग होऊ शकतो. त्यामुळे वातज विकार असताना दधी हे अनुपान म्हणून जर वापरलं तर त्याचा चांगला उपयोग होऊ शकतो. त्याच्यामुळे जी जो वाताचे जी काही वृक्षता आहे किंवा वाताची जी काही खरता आहे ती कमी व्हायला मदत होऊ शकते. पुढे मरीचम कुंचिका अंवष्टा वृक्षाम्ल अंवष्टा वृक्षाम्ला कुडवाहा पृथक. म्हणजे मरीच कुंचिका हा पण शब्द जिऱ्यालाच आहे, म्हणजे काळे जिरे असं त्याला कुंचिका म्हटलं जातं. त्याच्यानंतर अंवष्टा हा शब्द 2-3 गोष्टीला वापरलेला आहे. एकतर इठ्यालाही अंवष्टा म्हणतात किंवा अजून मला आता पटकन आठवत नाहीये, पण बहुतांशी जे काही आंबट प्रकारची जी द्रव्य आहेत त्यांना अंवष्ठा असा पर्याय वापरलेला आहे. वृक्षाम्ल म्हणताना इथे आपण आमसूलही घेऊ शकतो किंवा चिंचही घेऊ शकतो. तर अशा प्रकारे वृक्षाम्ल म्हणजे आम्ल पदार्थ. कुडवाहा पृथक हे एक कुडव घ्यायचं आहे. पलानी दशच अम्लवेतसश्च पलार्धिकम. कुडवाहा पृथक पलानी दशच अम्लवेतस्य. अम्लवेताचं प्रमाण किती आहे तर 10 पल इतकं घ्यायचंय. 1 पल म्हणजे 40, 10 पल म्हणजे 400 ग्रॅम. 10 पल घ्यायचंय. अम्लवेतस्य पलार्धिकम पलार्धिकम सौवर्चलम बीडम पाक्यम यवक्षार ससैंधवः षटी पुष्करमूलानि हिंगू शिवाटिका तत्सर्वम एकतः सूक्ष्मम चूर्णम कृत्वा प्रयोजयेत. आणि एक पल पलार्धिकम याचा अर्थ एक पल असं काय घ्यायचंय. सौवर्चल बीड किंवा पाक्य लवण ही सगळी लवण आहे. यवक्षार सैंधव किंवा ही सगळी एक पल घ्यायची. पुढे षटी पुष्कर मूळ हिंगू किंवा हिंगू शिवाटिका माहित नाहीये.
पाहिन आणि सांगते नंतर. तत् सर्वम एकतः चूर्णम, या सर्वांचं एकत्र चूर्ण तयार करायचंय. हितम वात अभिभूतायाः ग्रहण्याम अरुचौ तथा, वात अभिभूत ग्रहणीमध्ये या मारीचाद्य चूर्ण याचा वापर आपण करू शकतो. सगळी उष्ण तीक्ष्ण अशी द्रव्य आहेत आणि आम्ल सहित त्याचा वापर करायचा आहे. लवण असंही, लवण ही त्याच्यामध्ये असल्यामुळे आपल्याला माहितीये की आम्ल आणि लवण हे दोन्ही वाताच्या विरुद्ध आहेत. त्यामुळे त्याचा उपयोग त्या ठिकाणी केलेला आपल्याला दिसून येतो. वात अभिभूत अशा ग्रहणीमध्ये त्याचा उपयोग होतो. मुस्तांत कल्क इति पश्चात उक्त नागरादी कल्क इति अर्थ हा. म्हणजे मुस्तांत कल्क म्हणजे नागर, अतिविशा, मुस्ता इत्यादी जे मागे सांगितलं तेच. अर्षो ग्रंथी ही अर्षो अनुग्रथित वर्चस्वम. हा अर्षो ग्रंथी या शब्दाचा अर्थ त्यांनी दिला इथे की अर्षामुळे अनुग्रथित असं जेव्हा वर्चस्व असेल त्यावेळेला या चूर्णाचा उपयोग होतो. कोणत्या चूर्णाचा होतो तर बरेच वेळेला आपल्याला दिसतं की अर्ष असताना मला प्रवृत्ती व्यवस्थित होत नाही, ती ग्रथित झालेली अशी दिसून येते आणि अर्षामुळे ती योग्य प्रकारे बाहेरही पडत नाही. तर असं असताना आपल्याला या कलिंग, हिंगू, अतिविशा, वचा, संवर्चला, भया याचा उपयोग करायचा आहे. या चूर्णांनी युक्त सध्या जी गुटी मिळते, गोळी मिळते, तिला म्हणतात हिंगू वचादी गुटिका. त्याचा खूप सुंदर उपयोग या जी काही आता अवस्था सांगितली अर्षो ग्रंथीषु, तर त्याच्यामध्ये त्याचा खूप चांगला उपयोग होऊ शकतो. त्यामुळे हिंगू वचादी गुटी ही आपण वापरू शकतो. पुढे मरीच संयुक्तम इति इति पर्यंतम चूर्णम कृत्वा पिबेत. मरीच संयुक्तम इति पर्यंतम, मरीच संयुक्तम पर्यंतम चूर्णम कृत्वा पिबेत इति अनुवर्तते. चूर्णम कृत्वा पिबेत इथपर्यंत म्हणजे मरीच संयुक्तम इथपासून सुरू होऊन चूर्णम कृत्वा पिबेत इथपर्यंत त्या चूर्णाचा म्हणजे मारीचाद्य चूर्ण हे तिथपर्यंत आपल्याला घ्यायचं आहे असं त्यांचं म्हणणं आहे की मरीच्यापासून सुरू होऊन ते चूर्णम कृत्वा पिबेत इथपर्यंत मारीचाद्य चूर्ण असं आपल्याला घ्यायचंय. पुढे सामे दोषे इति पिप्पल्यादी मूलादिषु अतिविषादी प्रक्षिप्य चूर्णम कर्तव्यम इति अर्थः. सामदोषामध्ये पिप्पली मूल इत्यादी पासून ते पुढे असं ते चूर्ण करायचं आहे. ते आपण वरती पाहिलेलं आहे. पिप्पली पासून ते सामे स अतिविषय व्योषम लवण तर अशा प्रकारच्या या चूर्णाचा उपयोग त्या ठिकाणी करायचा आहे. सुरादिभिः इति अत्रादी शब्देन कांजिक संविरादी ग्रहणम, म्हणजे सुरादिभिः म्हणत असताना कांजी, संविरक इत्यादी सर्वांचा उपयोग त्या ठिकाणी करायचा आहे. म्हणजे सगळ्या प्रकारचे संधान या ठिकाणी आपण वेगवेगळ्या प्रकारची त्याच्याबरोबर वापरू शकतो. सामे वा स कफे वाते असं म्हणता येईल ना इथे. त्यामुळे सामे दोषे इति पिप्पली मूलादिषु अतिविषादी प्रक्षिप्य चूर्णम कर्तव्यम. त्या ठिकाणी ही पिप्पली मूल इत्यादी चूर्णांचा वापर करायचा आहे. खालच्यासाठी वापर केलेला दिसून येतो. पिप्पली नागरम पाठा. ठीक आहे. इथे आपल्याला लक्षात येत आहे की वेगवेगळी चूर्ण या ठिकाणी सांगितलेली आहेत आणि ती वेगवेगळ्या अवस्थांमध्ये आपल्याला वापरायची आहे. तर या ठिकाणी हा मारीचाद्य चूर्ण हे इथे संपतं. पटकन हा छोटा श्लोक आहे, आपण वाचून पूर्ण करू शकतो. पुढे दिलेलं आहे चतुर्णाम
प्रस्थम अम्लानां तृषणस्य फलत्रयम् लवणानां च चत्वारि शर्करायाः फलाष्टकम् सचूर्ण्य शाक सुपान्न रागादिषु अवचारये कास अजीर्ण अरुची श्वास हृत पांडू आमय शूलनुत. आता या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे इतर व्याधी पण दिलेले असतात. म्हणजे हा खरा जो काही श्लोक आहे तो गृहिणी अध्यायातला आहे. म्हणजे गृहिणीमध्ये या प्रकारचं चूर्ण वापरावं हे तर निश्चितच आहे. पण त्याच्याबरोबर जर कास असेल म्हणजे गृहिणी आहे म्हणजेच काय तर अग्निमांद्य आहे. हे सामान्य गृहिणीचं लक्षण धरलं किंवा जे काही गृहिणीचं जे काही आमवीट याच्या संदर्भात किंवा आमपक्ववीट याच्या संदर्भातलं जे काही लक्षण आहे ते धरून त्याच्यासोबत जर कास आहे, त्याच्यासोबत जर अजीर्ण आहे, त्याच्यासोबत जर अरुची आहे, त्याच्यासोबत श्वास आहे, त्याच्यासोबत हृदरोग आहे, पांडू आहे किंवा शूल आहे, असं जर असेल त्यावेळेला या वरच्या चूर्णाचा वापर करावा असं त्या ठिकाणी आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. म्हणजे ज्या वेळेला हे वेगळे म्हणजे विषयाचा अधिकार हा वेगळा आहे. गृहिणी अधिकारातलं चूर्ण आहे. पण त्या ठिकाणी कास, अजीर्ण, अरुची इत्यादींचं पण वर्णन करत आहे. अशा वेळेला आपल्याला त्या गृहिणी बरोबर हे सर्व रोग आहेत असं आपल्याला लक्षात घेऊन तिथे तिथे या चूर्णाचा आपण म्हणजे गृहिणीमध्ये तर करूच शकतो, पण त्याच्या जोडीला हे सर्व असतानाही आपण करू शकतो. काय म्हणतात ते तर प्रस्थम अम्लानाम एक प्रस्थ अम्ल. आता अम्ल काय चतुर्णाम प्रस्थम अम्लानाम इति अत्र चतुर अम्लम हृद्य वर्गे प्रथम उक्तम म्हणजे हृद्य वर्गामध्ये म्हणजे पहिल्या अध्यायामध्ये जे काही हृद्य वर्गांचं वर्णन केलेलं आहे. काय काय वृक्षाम्ल अम्लवेतस दाढिम बदर इत्यादी जे काही अम्लद्रव्यांची जे काही हृद्य द्रव्य आहेत त्या सर्वांचा वापर या ठिकाणी करायचा आहे आणि ते किती घ्यायचं आहे म्हणजे त्यांच्यापैकी कुठलं तरी एक किंवा दोन असं आपण एक दोन किंवा अनेक अम्लानाम असं वर्णन आहे. त्यामुळे अशी जर घेतली तर त्याचं ते किती घ्यायचंय तर चतुर्णाम प्रस्थ 4 प्रस्थ घ्यायचंय. त्याच्या जोडीला तृषण म्हणजे सुंठमिरे पिंपळी हे किती 3 पल घ्यायचंय. 3 पल लवणानांच्या चत्वारी 4 प्रकारची लवण. मग त्यासोडून जी पहिली लवणं आहेत सैंधव संवर्चल बीड आणि औद्भिद हे 4 प्रकारची लवणं घ्यायची आहेत. त्याच्या जोडीला शर्कराया हा पलाष्टकम एक हे 8 पल इतकी शर्करा घ्यायची आहे. 8 पल म्हणजे 8 चोक 32 320 ग्रॅम इतकी साखर घ्यायची आणि त्याचं चांगलं चूर्ण करायचंय. संचूर्ण्य कशामध्ये घालायचंय ते हे चूर्ण हे शाक सूप अन्न रागादिषु अवचारये. अशा प्रकारचं चूर्ण जे आहे ते आपण सूप शाक इत्यादींमध्ये रोजचं वापरायला घेऊ शकतो आणि खास करून कास अजीर्ण अरुची हे जर असेल तर त्याच्यामध्येही आपण हे चूर्ण वापरू शकतो. या सोप्या सोप्या रेसिपीज आहेत की ज्याचा वापर आपण आपल्या रोजच्या जीवनामध्ये करू शकतो. जिथे कास आहे सतत कास होतोय सतत अजीर्ण आहे सतत अरुची आहे त्या ठिकाणी याचा वापर करू शकतो. चतुर्णाम प्रस्थम अम्लानाम इति अत्र चतुरम्ल हृद्यवर्गे प्रथमोक्तम वृक्षाम्ल अम्लवेतस दाढिम बदर रूपम आहु अन्ये तु चव्यत्वग इत्यादी प्रयोग वक्षमाण कपित्थ चुक्रिका वृक्षाम्ल दाढिमानां ग्रहणम आहुः. इतरांच्या मते काय तर चव्यत्वग इत्यादी प्रयोग वक्षमाण. चव्यत्वग म्हणजे चव्य हे द्रव्य या चव्य द्रव्याची त्वचा याचा इत्यादी प्रयोग वक्षमाण कपित्थ चुक्रिका वृक्षाम्ल दाढिमानां ग्रहणम. म्हणजे काही आचार्यांच्या नुसार या ठिकाणी तृषणच्या ऐवजी कदाचित त्यांना पंचकोल असं म्हणायचं असेल आणि म्हणून त्यांनी इथे
चव्यत्वगाचाही वापर केलेला दिसून येतो. आणि त्यांच्या मते त्या ठिकाणी कपित्थ म्हणजे कवट, त्यानंतर चुक्रिका, चुक्रिका म्हणजे आंबट चुका, वृक्षाम्ल म्हणजे आमसूल आणि डाळिंब म्हणजे डाळिंब. असं याचं पण ग्रहण इथे केलेलं दिसतं. तंत्रांतरे तू वृक्षाम्ल मातुलुंग अम्ल बदर अम्लवेतस बदराम्ल अम्लवेतस चतुर अम्लम इदम प्रोक्तम पंचाम्लम तू सदाडिमम. म्हणजे हे 4 प्रकारचे अम्ल आहेत आणि पाचवं अम्ल काय तर डाळिंब, डाळिंबाचा रस हा 5वं अम्ल आहे. त्रषुणात फलत्रयम इति मिलितात फलत्रयम म्हणजे सगळ्यांचं मिळून 3 पल घ्यायचंय. 3 पल म्हणजे 120 ग्रॅम. सगळं मिळून 120 ग्रॅम. एक पल म्हणजे 40, त्यामुळे 3 पल म्हणजे 120 ग्रॅम तिघांचं मिळून म्हणजे 40 असं घ्यायचं आहे. राग हा कपित्तादी द्रव्य कृतो व्यंजन विशेष. हा राग म्हणजे काय? शाक सूप. शाक म्हणजे ज्या काही भाज्या असतात त्या. म्हणजे फळभाज्या किंवा पालेभाज्या. फळभाज्या किंवा पालेभाज्या म्हणजे शाक. सूप म्हणजे वेगवेगळे सूप किंवा रस किंवा मुदगयूष वगैरे वगैरे. मुदगयूष किंवा इतर द्रव्यांचे यूष किंवा जे काही पातळ पदार्थ आहेत त्यांना आपण सूप याच्या अंडर घालू शकतो. अन्न म्हणजे एकतर भात असं होऊ शकतं किंवा जे काही सॉलिड पदार्थ आहेत त्यांना सगळ्यांना अन्न याच्या खाली घेऊ शकतो. आणि राग म्हणजे कपित्तादी कृतो व्यंजन विशेष. हा कपित्त इत्यादी पासून तयार केलेला काही व्यंजन विशेष असं त्याला म्हणजे कवट इत्यादींपासून तयार केलेला काही व्यंजन विशेष त्याला राग ही संज्ञा दिलेली आहे. त्यामुळे या सर्वांमध्ये आपण ह्या चूर्णाचा उपयोग हा करू शकतो. मग ते बनवताना किंवा बनवून झाल्यानंतर त्याचा प्रक्षेप हा आपण ठेवू शकतो. त्यामुळे या हे चूर्ण हे जवळजवळ लवण भास्कर सारखं किंवा हिंगवाष्टक सारखं असं दिसून येत आहे आणि त्यामुळे अनेक वेळेला हिंगवाष्टक किंवा लवण भास्कर याचाही वापर आपण आपल्या जे काही जेवण आहे त्याच्यामध्ये करू शकतो किंवा आपण याला चाट मसाला अशा स्वरूपातही मानू शकतो. बरीचशी तीच द्रव्य दिसून येतात. पिंपळी आहे, सुंठमिरे पिंपळी, लवण, वेगवेगळी लवणं आहेत. तर चाट मसाल्यामध्येही साधारणतः हीच द्रव्य असतात. जर अगदीच अजिनोमोटो वगैरे घातलं असेल तर ते द्रव्य न वापरता जे काही आपल्याकडची लवणं आहेत त्यांचा वापर आपल्याला त्या ठिकाणी करता येऊ शकतो आणि थोड्या प्रमाणात शर्करा हिचाही वापर आपल्याला त्याच्यामध्ये करायला सांगितलेला आहे. तर या म्हणजे शाकांमध्ये जे काही वरचे मसाले आहेत किंवा प्रक्षेप मसाले जे आहेत त्याचा इथे वापर केलेला आपल्याला दिसून येत आहे. इथे आपण थांबूयात आज. पुढचा भाग जो आहे तो पुढच्या वेळेला घेऊया. आले लक्षात? हो मॅडम. मॅडम प्रस्थ म्हणजे किती घेऊ शकतो आपण? एक प्रस्थ म्हणजे एकदा आपण याच्यातून पाहूयात. काय मी म्हंटल तसं शारंधर संहिता एकदा पाहूयात आपण. म्हणजे सगळेच आपल्याला काहीतरी 13 पल म्हणजे एक प्रस्थ म्हणजे 26 तेरचोक 52 असं ग्रॅम असं काहीतरी असू शकतं. पण तरी सुद्धा मी एकदा फायनल आपण शारंधरातून पाहूयात आणि मगच त्याचा उपयोग करूयात. म्हणून मी म्हटलं की हे झाल्यानंतर म्हणजे ग्रहणी अध्याय झाल्यावर आपण एकदा शारंधर आणि किंवा इथलंच याच्यातलं चरकाचंच कलिंग आणि मागध प्रमाण हे आपण एकदा वाचून घेऊ. म्हणजे त्याच्यातून आपल्याला प्रस्थ म्हणजे काय, उडव म्हणजे काय, तर हे आपल्याला नीट कळू शकेल. ठीक आहे. तुम्हाला पाहिजे असेल तर आपण उद्या परवा पुढच्या वेळेच्या याला आपण घेऊ शकतो ते आणि मग पुढे जाऊ शकतो. म्हणजे मग आपल्याला ते सोपं जाईल पाहायला. ठीक आहे. हो मॅडम. हा, थांबूया. हो. थँक्यू मॅडम.
माझं सुद्धा